संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण मराठीमध्ये अध्याय 9. भगवद्गीतेतील जे 18 अध्याय भगवंताने सांगितले आहेत त्यात 9वा अध्याय फार महत्त्वाचा आहे. त्यात बाकी महत्त्वाचे नाही तसे नाही, परंतु प्रस्तुत अध्यायात गुह्यतम असा सर्वश्रेष्ठ ज्ञान योग भगवंताने अर्जुनाला सांगितला आहे. म्हणून या अध्यायास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून 9वा अध्याय हा 9व्या अध्यायासारखाच आहे, याला उपमा नाही. ज्याप्रमाणे राम रावणाचे युद्ध हे राम रावणासारखेच त्याला उपमा नाही, त्याप्रमाणे हा 9वा अध्याय आहे. भगवंताने हे ज्ञान अर्जुनालाच का सांगितले, तर अर्जुन हा प्रज्ञाकांत होता, सखा होता व अनन्य भक्त असून शुद्धमती अधिकार संपन्न मुमुक्षु होता. म्हणून तो भगवंताच्या कृपेला व ज्ञानामृत उपदेशाला प्राप्त होऊन श्रेष्ठोत्तम लाभास प्राप्त झाला. अशा पवित्र सर्वोत्तम ज्ञानाकडे सामान्य बहिर्मुख वैराग्यहीन लोकांची इच्छा नसते. ते या ज्ञानोपदेशास अपात्र असल्यामुळे त्यांना ज्ञान उपदेश करूनही निष्फळ आहे. परंतु भगवंत म्हणतात, अर्जुना, तू मात्र सर्व गुण संपन्न असल्यामुळे तूच योग्य अधिकारी आहेस. म्हणून भगवंताने आतापर्यंत जे कोणालाही सांगितले नाही ते गुह्यात गुह्य ज्ञान काही लपून न ठेवता अर्जुनाला सांगितले. खरे पाहता भगवंत म्हणतात, अर्जुना, मीच अखंड प्रकाश देणारा असल्यामुळे मी कुठे नाही व भासत नाही असे म्हणताच येणार नाही. सर्व जग मीच व्यापलेले आहे. माझे निराकार तत्व थिजले त्या योगे हे विश्व आकाराला आले. त्यामुळे वेगवेगळ्या वस्तू आकार माझ्या ठिकाणी भासतात, परंतु त्यात मात्र मी नसतो. परंतु अज्ञानी जीवांना हे कळत नाही व आपल्याच कल्पनेप्रमाणे माझ्या ठिकाणी अनेकत्व मानतात व आपल्याप्रमाणेच माझे ठिकाणी कर्तृत्व भोगकर्त्व जन्म मरणादी कल्पून सुख दुःख भोगतात. कारण अज्ञानामुळे जीवांना माझ्या यथार्थ स्वरूपाची ओळख झालेली नसते. अर्जुना, माझ्या ऐश्वर्य योगाचा विचार केला असता या विश्वात ब्रह्माहून भिन्न अशी कोणतीही वस्तू नाही. सर्वत्र एक सत्तावान ब्रह्मच सर्वाच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले आहे. तेच या सृष्टीमध्ये विविध ठिकाणी दृष्टा या रूपाने आकाराला आलेले आहे. वास्तविक सर्व नामरूपात्मक ही सृष्टी मायेजन्य असून ती प्रकृतीचा परिणाम आहे. दृश्यमान सर्व जगत जीव प्राणी मात्र या प्रत्येक आकारामध्ये ब्रह्मच म्हणजे मीच ओतप्रोत भरलेला आहे. एवढेच नव्हे तर सूर्य, इंद्र, वेद, अग्नी ही देखील माझीच रूपे आहेत. फार काय सांगू अर्जुना, मी जेथे नाही अशी जागाच नाही, अशी ज्याची समजूत झालेली असते ते ज्ञानी भक्ताचे लक्षण आहे. परंतु दुर्दैवाने अज्ञानी लोक अज्ञानामुळे मला त्यात गोवतात व जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे. निर्गुणाला सगुण समजतात. मी नावारहित असून मला नाव देतात. मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात. देहादी मर्यादा रहित असून मला जन्म मरणाधिक देहधर्माचे संबंध माझे ठिकाणी लावतात. एकंदरीत सर्वत्र वेगळा असलेला मी मला ते परिच्छिन्न समजू लागतात. त्यामुळे त्यांना माझे यथार्थ ज्ञान होत नाही, कारण ते प्रकृतीच्या अधीन झालेले असतात. परंतु अर्जुना, सर्वत्र सारखा मीच ओतप्रोत भरून राहिलेला आहे असे समजून माझे अनन्य भावे भक्ती करतात ते माझे सर्वात श्रेष्ठ भक्त होत. काही सकाम अज्ञाधिक कर्मे करून माझी उपासना करतात. त्या योगे त्यांना स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. परंतु माझ्याकडे येण्याचा रस्ता चुकल्यामुळे त्यांना पुन्हा जन्म मरणादी परंपरा भोगावी लागते. पण जे ज्ञानी भक्त आहेत ते केवळ माझेच सतत भजन करतात. त्यामुळे तो भक्त कोणत्या जातीचा आहे किंवा पशुपक्षादी कोणत्या योनीतला आहे ते मी पाहत नाही. त्याचा सर्व योगक्षेम मी चालवतो व त्यास माझ्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान देऊन त्याचा मी उद्धार करतो. म्हणून अर्जुना, माझी प्राप्ती करून घेण्यासाठी भक्ती हेच सर्वात उत्तम व सुलभ साधन आहे. जे भक्त माझे सतत नामस्मरण करतात, माझेच गुणानुवाद गातात, ते कितीही पापी असोत त्यांचा मी उद्धार करतो. वाल्मिकीसारखे महापापी परंतु माझ्या भक्तीमुळे ऋषित्वाला प्राप्त होऊन त्यांचा उद्धार झाला. एवढेच नव्हे, वैश्य शूद्राधिक पशु माझ्या भक्तीमुळे उद्धरून गेले. याचे उदाहरण सर्व श्रुतच आहेत.
म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना, जीवाने उद्धारासाठी माझीच भक्ती करावी व अनन्य भक्त व्हावे. परंतु हे संसारी जीव या दुःखरूप संसारातच रममाण होतात व विषयभोगाच्या आशेत सर्व जन्म घालवतात. त्यांना आपल्या मरणाचेही स्मरण राहत नाही. त्यांची अवस्था सापाने तोंडात अर्धवट पकडलेल्या बेंडकासारखी होते. ज्याप्रमाणे जीवाच्या पुढे काळ आपला जबडा उघडून उभा असताना सुद्धा ते दुःखरूप संसारच सुखरूप समजतात व त्यातील क्षणिक आनंदाला वश होऊन महान दुःख भोगतात. परंतु भगवंत अर्जुनाला सांगतात, यांच्या नादी तू लागू नकोस. अनित्य दुःखरूप अशा मृत्यूलोकात तू जन्माला आला आहेस याचे स्मरण ठेव व सावध हो. यातून तात्काळ मोकळा हो व माझ्या भक्तीच्या मार्गाला लाग व त्या योगे माझी प्राप्ती करून घे. अशा प्रकारे भगवंतांनी प्रस्तुत अध्यायात गुह्य ज्ञान व त्यांच्या प्राप्तीचा मार्ग अर्जुनाला सांगून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा 9वा अध्याय संपविला.